बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पडसाळीपैकी चव्हाणवाडी येथे बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाचे दुर्लक्ष. राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी चव्हाणवाडी इथल्या गुरे राखण्यासाठी गेलेल्या तरुणाला बिबट्याचं दर्शन झालं. त्या तरुणाने त्या बिबट्याचे व्हिडिओ करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने इथल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना शेतकरी नाके म्हणाले, आता पडसाळ्यापैकी चव्हाणवाडी इथं साधारण 100-150-200 लोक स्थिर राहते. तर इथं काल आमचा पुतण्याचा मुलगा इथं ढोरं चरायला गेला बाहेर म्हशी घेऊन. तर त्याला बिबट्या दिसल्यावर त्यानं ते व्हिडिओ कॉल करून ग्रुपवर टाकलं. त्यामुळं ते कसं आहे, ते ग्रुपवर टाकल्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वाडीत. कोण जरा बाहेर जात नाहीत, म्हशी चरायला जात नाहीत. तर ते बिबट्या कुठं हाय, आता कुठं तिथंच हाय का कुठं गेला आहे काय, तिथं अजून काय कोणी म्हणजे चौकशी करायला नाही, बाहेर कोण तिथं जात नाहीत. त्यामुळं आता कसं आहे, वन्यजीववाल्यांनी जरा हे करायला पाहिजे होतं की बाबा बिबट्या. मी ते मॅडमला का त्या फोन केला होता, ते वन्यजीवला मानवेटला म्हणून मॅडम आहे, त्यांना मी फोन केला होता की इथं बिबट्या दिसला. तर ते त्यांनी काय सांगितलं की तुम्ही त्या बिबट्याजवळ जाऊ नका आणि तिथं कोण पोरं बिरं पाठवू नका, ते तुम्ही घरात राहा, तिथं जाऊ नका. पण आत्ता तिथं म्हटलं तर तिथं शेजारी सगळे गवत आहेत, ते गावात कापायला लोक तिथे जाणार. तर ते जनावरं आता चारा जातात, त्यामुळे भीतीचं वातावरण, जायचं कसं काय कसं असं चाललं आहे. तर ते वन्यजीवाल्यांनी जरा बिबट्यावरच्या आलाची चौकशी करून तिचा कसं जर धराय गावून किंवा काय असा पकडाय गावून तिचा शोध घेऊन तिने तिचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इथं बरीचशी कुत्री 4-5 पण कुत्री खाल्ल्यात आतापर्यंत बिबट्यानं. आणि बिबट्या ह्या वाटण सरळ इकडे येतोय. ते पैसा पण लोकांनी सकाळी ढोराकडे गावती, पावलट गावती. तर त्याने येऊन शोध करून कुठं हा गेला जंगलाला काय हिता आहे तिथं ड्रोन कॅमेरा हिनं चौकशी करायला पाहिजे. त्यामुळे आता गावची पण लोक बाहेर जायला भित्तात. वन अधिकारी कोणी आलेले नाहीत. चव्हाणवाडीमधील ग्रामस्थांनी वन विभागाशी तात्काळ संपर्क केला असता वन विभागाने उडवाउडवीची उत्तरे दिली. वन विभागाने गावाला भेट सुद्धा दिली नाही. बिबट्याच्या भीतीनं या गावचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. हे गाव शेतीवर अवलंबून असून इथल्या नागरिकांना बिबट्याच्या भीतीनं घरातच थांबावं लागत आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे.